या घडीची महत्त्वाची बातमी आहे। मंत्री अदिती तटकरे बारामतीमध्ये सभास्थळी पोहोचल्यात। अदिती तटकरेंकडून सांगता सभेची पाहणी होतीये। दादांविना सभा होणं हे आमच्याकरता वेदनादायी आहे असं अदिती तटकरे म्हणतायत। तर काकींच्या माध्यमातून दादांचं स्वप्न पूर्ण व्हावं ही भावना देखील अदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। तर आम्हाला आजही विश्वास बसत नाही की दादांच्या विना आज ही सांगता सभा होते। या मतदारसंघाची नेहमी परंपरा राहिली आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हे पक्षाच्या स्थापनेपासून बघत आलो। आजही आमच्यासाठी तितकंच वेदनादायी आहे जितकं वेदनादायी आम्हाला 2-2.5 महिन्यापूर्वीपासून राहिलेला आहे। दैवानी दादांना अनेकदा उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, पण त्यांना कधी राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून अनेकदा त्यांनी सुद्धा ती खंत त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवली होती। आणि आम्हाला नेहमी वाटायचं एक कार्यकर्ता म्हणून की आमच्या नेत्याला आम्हाला त्या खुर्चीमध्ये पाहता यावं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे राज्य हे त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जावं हे आम्हालाही कार्यकर्ता म्हणून नेहमी वाटायचं। आणि दादांचं ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं, ते कधी ना कधी सुनेत्रा काकींच्या माध्यमातून पूर्ण व्हावं असे कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी ती भावना मांडली। सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांच्या सभेला उपस्थित असतील। मला दुःख आहे, जड अंतःकरणानं मी बारामतीला जाणार असं सुप्रिया सुळे म्हणतायत। सुप्रिया ते पण येणार आहे। सभेसाठी बरेच कुटुंबातले लोक पण येणार आहेत। शरद पवार साहेब सुद्धा येणार आहेत। त्यांच्या सध्या प्रकृती त्यांची बरी नाही असं कळतंय, त्याच्यामुळे मला काय अजून त्यांचा निरोप नाही, पण सुप्रियाताई नक्की येणार। मला काल फोन आला होता की कुटुंब म्हणून प्रचाराला या आणि बहिणींचा ना आणि कुणाचा, कारण आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता की वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध व्हावं। तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्र पक्ष आहेत, त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशी बोलले, दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा मी देईनच। इंटरेस्टिंग आहे, फार मारून मुटकून फॅमिली मॅटर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।